स्वागत अभिनंदन आहे आणि आपल्या शाळेचं नाव सांगा आणि हे शाळेमध्ये आपण किती वर्षापासून कार्यरत आहे आणि शाळेमध्ये पहिली ते कितीपर्यंत शाळा आहे त्याच्याबद्दल सांगा. माझं नाव दर्शन पाराशर. माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लाखेगाव या ठिकाणी मी मुख्याध्यापक या पदावर 2 वर्षापासून कार्यरत आहे. माझ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध योजना ज्या शासनामार्फत राबवल्या जातात त्या सगळ्या योजनांचा लाभ आम्ही विद्यार्थ्यांना देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. माझी शाळा ही 1ली ते 8वीपर्यंत आहे. शाळेमध्ये विद्यार्थी संख्या 165 आहेत मुलं मुली. त्यापैकी 87 मुलं आणि 78 मुली माझ्या शाळेमध्ये हे विद्यार्जनाचं काम या ठिकाणी करतात. तर आपल्यासोबत जे स्टाफ असते ते संदर्भ सांगा, कोण कोण आहे स्टाफमध्ये? आमच्या शाळेमध्ये ज्या ज्येष्ठ शिक्षिका आहेत आमच्या या शाळेच्या, त्या यापूर्वीसुद्धा या गावातच त्यांनी नोकरी फर्स्ट अपॉइंटमेंट त्यांची 93ची इथलीच होती आणि त्यानंतरही बदलीने इथेच आल्या पुन्हा आणि त्यांचं कार्य फार मोठं शाळेमध्ये. आदरणीय सुरेखा जोशी मॅडम या माझ्या बाजूला बसलेल्या आहेत. त्यानंतर आहेत आमचे मित्र आणि माझे सहकारी श्री जवाहरलाल गुरुराम चव्हाण, हे सुद्धा या शाळेमध्ये 2018पासून कार्यरत आहेत. त्यांचंसुद्धा विद्यार्थ्यांप्रती असलेलं प्रेम आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त अभ्यासाप्रती कसं त्यांना आकर्षित करता येईल याविषयी ते नेहमी प्रयत्नशील असतात, मेहनत घेतात. त्याचबरोबर हे एक राष्ट्रीय खेळाडू आहेत. महाराष्ट्र राज्यातर्फेसुद्धा त्यांनी व्हॉलीबॉलचे अतिशय सुंदर असे प्लेयर आहेत. विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण करण्याचं कार्य करतात आणि विद्यार्थ्यांचं नियमित व्हॉलीबॉलची प्रॅक्टिस. मागच्या वर्षी आमच्या जिल्हास्तरीय ज्या स्पर्धा झाल्या होत्या माननीय शिवसाहेबांनी आयोजित केल्या होत्या, त्यामध्ये आमच्या शाळेचे व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये 5 मुलं सहभागी होते एकूण खेळाडूपैकी आणि जिल्हा पातळीवर दुसरं पारितोषिक त्या विद्यार्थ्यांनी मिळवलं. विद्यार्थ्यांमध्ये खेळाची खूप चांगली आवड या ठिकाणी निर्माण झाली. थँक्यू. मध्ये किती वर्षापासून कार्यरत आहे आणि आपण कोणती वर्गाला शिक्षण देते त्याच्या संदर्भात पूर्ण माहिती? मी इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गांना इंग्लिश आणि मराठी हे 2 विषय शिकवते. मी 2018 पासून या शाळेत कार्यरत असून मला या शाळेमध्ये आज 7 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या अगोदर माझी फर्स्ट अपॉइंटमेंट या शाळेतली होती. 93ला माझी फर्स्ट अपॉइंटमेंट होती. त्यामुळे इथले सर्व पाल्य आणि पाल्यांचे पालक जे आहेत ते देखील माझे विद्यार्थी आहेत. आमच्या शाळेमध्ये आम्ही विविध स्पर्धा परीक्षांसाठी विविध वेगवेगळे उत्कृष्ट असे उपक्रम राबवत असतो. त्यापैकी हा एक उपक्रम आहे की ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे स्वतःचे स्वगत आणि स्वतःच्या ज्या कला आहेत त्याला कलागुणांना त्यांचा वाव मिळण्यासाठी आम्ही हा एक उपक्रम सुरू केलेला आहे. काय नाव आहे आपलं? माझं नाव सुरेखा दिगंबरराव जोशी. मी प्राथमिक पदवीधर शिक्षक आहे. आणि कोणत्या वर्गात आहे आणि तू आज पेंटिंग काढली तर तुला छंद कसा लागली? तुला कोण शिकवलं तुला? सरांनी शिकवलं. हो का? कोणत्या वर्गात आहे तू? 7वी. काय काय पेंटिंग काढते तू? शिवाजी महाराज, महाराणा प्रताप. आज जे पेंटिंग काढले ते कोणती काढलं तुला? महाराणा प्रताप. हो का? माहिती आहे तुला कोण होते महाराणा प्रताप? कोण होते? राजे होते सर. हो का? काय नाव तुझं? स्वराज दिलीप देव. शाळेचं नाव सांग. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लाखेगाव. हो. विजय साबळे. मी इयत्ता 7वी शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लाखेगाव आणि मला चित्र काढण्याचं खूप आवडतं. माझी ती कला आहे चित्र काढण्याची माझ्या आवडीची आणि मला चित्र काढण्याची चित्र काढायची शिकलं म्हणजे श्री आदरणीय बोराडे मॅडम यांनी मला चित्र काढायचे शिकवलेले आहे. कोणत्या वर्गात आहे तू? 7वी.
रेणुकाची आप देख सकते हैं।